सुमित म्हणतो, बघा वहिनी, तुम्हीही सगळं जाणता आणि मीही, म्हणून हे नाटक करून वेळ वाया घालवू नका. चला सुरुवात करूया. कायरा म्हणते, काय सुरुवात करूया? मला काही कळत नाहीये. सुमित म्हणतो, तुम्हालाही हेच तर हवं आहे ना, मग एवढं नाटक का? आरवला काहीच कळणार नाही आणि आपल्यातलं हे सगळं गुप्तच राहील. जेव्हा तुमचं मन होईल तुम्ही माझ्याकडे येऊ शकता. मी पहिल्यांदा तुम्हाला पाहिलं तेव्हापासून तुमच्यासोबत सुहागरात साजरी करण्याचं स्वप्न पाहतो आहे. आता वेळ वाया घालवू नका. आता कायराला सुमितचा खरा हेतू पूर्णपणे समजल्याने फाईलचा बनाव केला होता. पुढच्या क्षणी कायराचा हात सुमितच्या गालावर जोरात बसतो. तिच्या डोळ्यात संताप धगधगत होता. कायरा म्हणते, माझ्याबद्दल असा विचार करण्याची हिंमत तरी कशी झाली तुझी? मला तर तुला पाहिलं तेव्हापासूनच काही बरोबर वाटलं नव्हतं. जेव्हा आरवला तुझ्या या नीच विचारांची आणि वागणुकीची कल्पना येईल ना, तेव्हा बघ तुला काय भोगावं लागतंय. पुढच्या वेळी माझ्यापासून दूर राहिलास तरच तुझं भलं होईल, समजलास? कायरा निघण्यासाठी वळते. तेवढ्यात सुमित तिला जोरात ओढतो आणि तिच्या गालावर एक थप्पड मारतो, ज्यामुळे कायरा तोल जाऊन बेडवर पडते. सुमित तिचे केस पकडून ओरडतो, काय समजतेस स्वतःला? देवाने थोडंसं चांगलं रूप दिलं आणि भाव खायला लागलीस. आता बघ मी काय करतो. प्रेमाने मान्य झाली असतीस तर काहीच झालं नसतं, पण आता मी स्वतःला समाधान देणारच आणि तुझी अशी अवस्था करीन की कुणालाही तोंड दाखवता येणार नाही. सुमित कायरावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो. कायरा त्याला जोरात लाथ मारते, थेट त्याच्या प्रायव्हेट पार्टवर. सुमित वेदनेने ओरडतो. कायरा तिथून पडून जाण्याचा प्रयत्न करते, पण सुमित तिच्या पायावर फ्लॉवर पॉट फेकतो. कायरा खाली कोसळते, पण तिला पडण्याआधीच आरव तिला पकडतो. कायरा आरवच्या गळ्यात बेलसारखी लटकते. तिचे अश्रू त्याच्या खांद्यावर गळत होते. आरवच्या डोळ्यात राग धगधगत होता. सुमितच्या चेहऱ्यावर घाबरलेपणा स्पष्ट दिसत होता. आरव कायराला खूप वेळ मिठीत धरून ठेवतो. संधी पाहून सुमित तिथून पळून जातो. आरव कायराला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. संध्याजी म्हणतात, त्या सुमितची एवढी हिंमत? त्याने कायरासोबत असं काही करायचा विचार तरी कसा केला? आरव म्हणतो, मम्मी, घरात कुणालाही याबद्दल काही सांगू नका. मी कायराला समजावतो. आता मी त्या सुमितला समजावून देतो. संध्याजी म्हणतात, आरव, जे काही करशील पण काही चुकीचं करू नकोस. आरव म्हणतो, डोंट वरी मम्मी, मी काहीही चुकीचं करणार नाही. एक सुनसान घर सुमितच्या आरडाओरडीनं गच्च भरलेलं होतं. आरव बाहेर येतो आणि गार्ड्सला सांगतो, हॉस्पिटलला घेऊन जा. गार्ड म्हणतो, येस सर. आरव तिथून निघून जातो. पहिला गार्ड, काय काय मोडलंय? दुसरा गार्ड, एक हात एक पाय अर्धवट मेल्यासारखा झालाय. कदाचित 5-6 महिने तोंड उघडणार नाही आणि साला आता कधीच बापही बनू शकणार नाही. पहिला गार्ड म्हणतो, जैसी करणी वैसी भरणी. मी तर म्हणतो सरने त्याला मारून टाकायला पाहिजे होतं. दुसरा गार्ड म्हणतो, मारलं असतं तर एकदाच दुखलं असतं. आता साला आयुष्यभर असाच जिजेल. चल हॉस्पिटल घेऊन जाऊ, नाहीतर मरेलच. आरव येऊन कायराच्या शेजारी बसतो. आरव म्हणतो, उठ. कायरा काही उत्तर देत नाही. आरव चिडून म्हणतो, उठ सॅनोरिटा. कायरा म्हणते, काय एवढा ओरडतोयस? शांतपणे बोललास तरी मी ऐकले असते. आरव म्हणतो, जेवण कर. कायरा म्हणते, मला भूक नाही आहे. आरव म्हणतो, आय सेड जेवण कर. कायरा म्हणते, मी नाही खाणार. आरव म्हणतो, ओके, मीच खाऊ घालतो. आरव तिच्या तोंडात डाळचा एक घास देतो, जो कायराला खावा लागतो. जेवण झाल्यावर आरव म्हणतो, आता झोपा. कायरा शांतपणे झोपते. पुढचा दिवस. कायरा आंघोळ करून बाथरूमच्या बाहेर येते, तर आरव तिथेच खुर्चीवर बसलेला असतो. कायरा म्हणते, काय? आरव म्हणतो, मला तुझ्याशी बोलायचं आहे. कायरा म्हणते, पटकन संपव. आरव म्हणतो, मी असं म्हणतो की आपण आपला भूतकाळ विसरून एक नवी सुरुवात करूया. तुझ्या आईवडिलांना मी आवडतो, माझ्या आईवडिलांना तू आवडतेस. एकदा प्रयत्न करून पाहूया, कदाचित सगळं ठीक होईल. मी तुला त्रास देणार नाही. तुला जे करायचं आहे तू करू शकतेस. सांग, मंजूर आहे? कायरा काही वेळ आरवच्या बोलण्याचा विचार करत राहते. तिला कळत नव्हतं की आरव खरंच नवीन सुरुवातीबद्दल बोलतोय की हे एखादं अप्रत्यक्ष धमकीसारखं आहे. कायरा काही न बोलता परत बाथरूममध्ये जाते. आरव म्हणतो, मी असं काय वाईट बोललो की अशी निघून गेलीस? कायरा बाथरूममध्ये आरशात स्वतःकडे बघत स्वतःशी बोलते. कायरा म्हणते, सेनोरिटा, जर असं प्रेमाने विचारलं असतं की आपण नवीन सुरुवात करू शकतो का, तर मी हो म्हटलं असतं. पण हा ॲटिट्यूडच्या बादलीत शब्द बुडवून बोलतोस. विचार करायला वेळ तरी द्यायला हवा ना. असं वाटलं धमकावत आहे. पण ठीक आहे,
अनएक्सपेक्टेड होतं, पण पहिल्यांदाच काहीतरी वेगळं बोलला. एक संधी देऊन पाहते. हा चांगला आहे की वाईट हे आज तरी कळलेलं नाही. कायरा बाथरूममधून बाहेर येते. कायरा म्हणते, आय एम रेडी. आरव म्हणतो, रेडी फॉर व्हॉट? कायरा म्हणते, नवीन सुरुवातीसाठी. आरव म्हणतो, ओके, मग जा कॉफी घेऊन ये. कायरा हळू आवाजात म्हणते, हा कधीच सुधारणार नाही. आरव म्हणतो, नवीन सुरुवात म्हणजे असं थोडीच की तू पत्नी धर्म विसरशील. कॉफी? कायरा म्हणते, आणते ना. आरव म्हणतो, मग चिडतेस का? कायरा कॉफी आणून आरव समोर ठेवते. आरव म्हणतो, माझे शर्ट पण काढून दे. कायरा म्हणते, नवीन सुरुवात म्हणजे तुझी नोकरानी व्हायचं का मला? आरव म्हणतो, मी मूवीमध्ये पाहिले, हिरोईन नवऱ्याचे कपडे स्वतः काढून देते. कायरा म्हणते, इथे काही मूवी नाही चालू आहे. आरव म्हणतो, मग नवीन सुरुवात कशी करायची? कायरा म्हणते, हेही मीच सांगू का? आरव म्हणतो, माहीत असेल तर सांग ना. कायरा म्हणते, तू नरकात जा. कायरा तिथून निघून जाते. आरव म्हणतो, कुठे जाणार म्हणाली नाही. हिला कधी कधी काही झटके येतात. एकदा डॉक्टरकडे नेऊन चांगली तपासणी करून घ्यावी लागेल. पुढच्या दिवशी आरव म्हणतो, हे घे, हे घाल आणि पटकन तयार हो. आपण पार्टीला चाललोय. कायरा म्हणते, आणि तू आता सांगतोयस? आधी सांगितलं असतं तर निदान तयारी तरी केली असती. अचानक पार्टीचं सांगतोयस? आरव म्हणतो, तू काही बोलू नकोस, ड्रेस घाल आणि ये फक्त. कायरा ड्रेस घेऊन बाथरूममध्ये जाते. थोड्या वेळाने ती आरवने आणलेला पिंक रंगाचा ड्रेस घालून बाहेर येते. आरव तिला पाहून क्षणभर डोळे झपकवायला विसरतो. आरव म्हणतो, तू खूप, मनात म्हणतो, सुंदर म्हणालो तर भाव खाईल. अजब दिसतेस. कायरा म्हणते, काय? कायरा आरशाजवळ जाते आणि स्वतःला नीट पाहते. कायरा म्हणते, काय अजब वाटते? सगळं ठीक आहे. तुझे डोळे अजब आहेत. कायरा मनात म्हणते, जर म्हणाला असतं की छान दिसते तर त्यात काय बिघडलं असतं? कायरा निघण्याआधी आरव तिचा हात पकडतो आणि जवळ ओढतो. तिच्या कमरेवर हात ठेवून तिच्या कानाजवळ हलक्या आवाजात म्हणतो, मी म्हणत होतो. कायरा म्हणते, की? आरव म्हणतो, दुसऱ्या कानात सुद्धा इयरिंग घाल. हे ऐकून कायराला खूप राग येतो. ती त्याला बाजूला करते. आपली इयरिंग उचलते आणि आरवला दुर्लक्ष करत तिथून निघून जाते. आरव म्हणतो, हिला कसं सांगू की किती सुंदर दिसते? जर मी हिला असं पार्टीला घेऊन गेलो तर सगळ्यांची नजर लागेल. आरव कार एका मॉलपाशी थांबवतो. कायरा म्हणते, काय? तुमची पार्टी मॉलमध्ये आहे का? आरव म्हणतो, नाही, आपण शॉपिंगसाठी आलो आहोत. कायरा म्हणते, तू पार्टीचं कारण देऊन शॉपिंगसाठी आणलंस? आरव म्हणतो, मी खोटं नाही बोललो, पार्टी खरंच आहे, पण तू त्या ड्रेसमध्ये अजब दिसतेस म्हणून तुला दुसरा ड्रेस घेऊन देतोय. कायरा म्हणते, त्याची गरज नाही. आई आणि पारस दोघांनी सांगितलं की मी खूप छान दिसते, त्यामुळे दुसरा ड्रेस घ्यायची गरज नाही. आरव म्हणतो, त्याने तुझं मन राखण्यासाठी ते बोललं असेल. ते दोघं मॉलमध्ये जातात. सेल्स गर्ल कायराला काही ड्रेस देते. कायरा एक लाल रंगाचा ड्रेस घालून येते. आरव मनात म्हणतो, हाय, पूर्ण काश्मीरी सफरचंद दिसते. आरव म्हणतो, हाही अजब आहे. नेक्स्ट. कायरा दुसरा ड्रेस घालून येते. आरव मनात म्हणतो, किती सुंदर दिसते. आरव म्हणतो, ह्या ड्रेसची क्वालिटी चांगली नाही, चेंज. कायरा ब्लू रंगाचा ड्रेस घालते. आरव मनात म्हणतो, हाय, माझी जलपरी. आरव म्हणतो, हे काय घातलंय? असं वाटतंय जसं लहान मुलाच्या वाढदिवसाला चालली आहेस. कायरा येलो रंगाचा ड्रेस घालते. आरव मनात म्हणतो, उफ, माझं सनफ्लॉवर. आरव म्हणतो, येलो पण काही रंग असतो का? कायरा लाईट ब्लू ड्रेस घालते. आरव मनात म्हणतो, हाय, माझी राजकुमारी. आरव म्हणतो, हा ड्रेस तर अगदी वाईट आहे. कायरा आता रागाने एक व्हाईट ड्रेस घालून येते. आरव मनात म्हणतो, काहीतरी असं असावं ज्यात ही सुंदर दिसणार नाही. आरव म्हणतो, चेंज. कायरा रागात म्हणते, मला तुझ्यासोबत कुठेही जायचं नाही. तू एकटाच जा तुझ्या पार्टीला. मी घरी जाते आणि कारसुद्धा घेऊन जाते. तू कॅबने जा तुझ्या पार्टीला. कायरा रागात निघून जात असते. आरव तिचा हात पकडतो. आरव म्हणतो, अरे, तू माझं पूर्ण वाक्य ऐकलंच नाही. हा ड्रेस खूप सुंदर आहे. मी म्हणालो की चेंज करायची गरज नाही आहे. चल, उशीर होतोय. सेल्स गर्ल्सना कायराच्या मदतीला यावं लागतं, पण त्यांना हसू आवरलं जात नव्हतं. कायरा कारमध्ये बसते. आरव लगेच तिच्या गालावर किस करतो आणि ड्रायव्हिंग सीटवर बसतो. कायरा एकदम दचकते. तिला लाज वाटते म्हणून ती चेहरा बाहेर वळवते. आरव मनात म्हणतो, हे मी काय केलं? कदाचित कायरा काय काय विचार करत असेल माझ्याबद्दल. पण मी काही चुकीचं केलं का? माझ्या बायकोलाच तर किस केला आहे, शेजारणीला थोडीच. आरव आणि कायरा पार्टीत जातात. सगळ्यांशी भेटतात. सगळेजण दोघांचं कौतुक करतात आणि दोघांची जोडी खूप छान वाटते म्हणतात.
आरव आणि कायरा घराबाहेर येतात. कायरा म्हणते, वा किती छान घर आहे. कोणाचं आहे हे? आरव म्हणतो, आपलं आहे. कायरा म्हणते, आपलं म्हणजे माझं आणि तुझं? आरव म्हणतो, हो. तू असं का बोलतेस? कायरा म्हणते, चल पटकन जाऊया आत. आरव म्हणतो, चल. कायरा म्हणते, आरव. आरव म्हणतो, कायरा म्हणते, मला उचलून घे ना गोदीत. आरव म्हणतो, तू कसल्या कमती करते आहेस? नशेत आहेस का? तू वाईन प्यायली होतीस ना? कायरा जोरात नाही म्हणत डोकं हलवते. आरव कायराच्या तोंडाजवळ येतो. आरव म्हणतो, तुला वाईन प्यायची होती पण शेट, तू तर ज्यूस समजून वाईन प्यायलीस. कायरा म्हणते, आरव गोदी. आरव म्हणतो, हो हो उचलतो थांब. आरव कायराला हळूच गोदीत उचलतो आणि घरात नेतो. रूममध्ये नेल्यावर कायरा म्हणते, आरव मला तिकडे जायचं आहे. बाथरूमकडे बोट दाखवत. आरव म्हणतो, तर जा की. कायरा म्हणते, तूच पोहोचव ना. आरव कायराला बाथरूमपर्यंत घेऊन जातो आणि स्वतः बाहेर पडू लागतो, पण कायरा त्याचा हात धरते. कायरा म्हणते, बस इथे. आरव म्हणतो, काय? कायरा म्हणते, बस म्हणते ना. आरव म्हणतो, इथेच. कायरा जबरदस्ती आरवला शावर खाली बसवते आणि स्वतः त्याच्या मांडीवर बसते. शावर सुरू करते. आरव म्हणतो, हे काय करत आहेस? कायरा आरवच्या गळ्यात दोन्ही हात टाकते आणि डोकं त्याच्या खांद्यावर टेकवते. वरून पाण्याचे थेंब दोघांवर पडत असतात. आरवही कायराला अलगद पकडतो. आरव वाट बघत असतो की कायरा उठेल. थोड्या वेळानंतर त्याला जाणवतं की कायरा त्याच्या शर्टचे बटन उघडत आहे. आरव म्हणतो, काय करतेस सेनोरिटा? कायरा म्हणते, काही नाही आरव. कायरा आरवच्या गळ्यावर दातांनी हलकं चावते, ज्यामुळे आरवला छान वाटतं. कायरा आरवच्या गळ्यावर किस करू लागते. आरवही अधिकच बहकू लागतो. कायरा आपले ओठ आरवच्या ओठांकडे नेत असते, पण आरव तिला मध्येच थांबवतो. आरव म्हणतो, नाही सेनोरिटा. कायरा म्हणते, का आरव? मला करायचं आहे. आरव मनात म्हणतो, ही मुलगी तर माझ्या फर्स्ट किसची वाट लावणार. आरव म्हणतो, सेनोरिटा तू आत्ताच मला किस नाही करू शकत. कायरा म्हणते, पण का? आरव म्हणतो, कारण माझ्या ओठांवर सध्या ॲलर्जी झाली आहे. तू मला किस केलंस तर तुला पण ॲलर्जी होईल. हे ऐकून कायरा झटकन आरवच्या मांडीवरून उठते. आरव शावर बंद करतो. आरव म्हणतो, सेनोरिटा चल आता कपडे बदल. कायरा म्हणते, मी नाही बदलणार. आरव म्हणतो, तुला थंडी वाजेल. कायरा म्हणते, तूच बदलून दे ना मला. आरव म्हणतो, मी कसा करू शकतो? मी नाही करू शकत. कायरा म्हणते, का? आरव म्हणतो, कारण मला मुलींचे कपडे समजत नाहीत. आपण एक स्पर्धा करूया. कायरा म्हणते, कसली स्पर्धा? आरव म्हणतो, कपडे बदलण्याची. जो 2 मिनिटात कपडे बदलेल तो जिंकेल. कायरा म्हणते, आणि जो हरला तो? आरव म्हणतो, तो जिंकणाऱ्याचं म्हणणं ऐकेल. कायरा म्हणते, ओके. माझे कपडे? आरव कायराला कपडे देतो आणि स्वतः दुसऱ्या बाजूला वळून जातो. तो स्वतःची शर्ट काढून टाकतो. कायरा कपडे बदलते आणि बघते की आरवने अजून कपडेच बदलले नाहीत. ती खुश होते. कायरा म्हणते, मी जिंकले. आता तू माझं ऐकणार. आरव म्हणतो, मी हरलो. आता ऐकावंच लागेल. कायरा म्हणते, चल झोपूया. मला खूप झोप येते. दोघं जाऊन बेडवर झोपतात. कायरा म्हणते, आरव. आरव म्हणतो, कायरा म्हणते, मला ना एक बेबी पाहिजे. आरव आश्चर्याने म्हणतो, काय? कायरा म्हणते, हो ना. सगळ्यांकडे बेबी आहे. मम्माकडे 3 आहेत. तू, पारस, पाखी. माहिराच्या मम्माकडे पण 2 आहेत. पण माझ्याकडे एकही नाही. मला पण हवा एक. आरव म्हणतो, पण सेनोरिटा बेबी असा सहज मिळत नाही. कायरा म्हणते, आपल्याकडे इतके पैसे आहेत. आपण दुकानातून विकत का नाही घेत? आरव म्हणतो, बेबी दुकानात मिळत नाही कायरा. कायरा म्हणते, मग कुठे मिळतो? आरव आपला हात कायराच्या पोटावर ठेवतो. आरव म्हणतो, इथे. कायरा म्हणते, मग लवकर चाकू घेऊन ये. आरव म्हणतो, चाकू का? कायरा म्हणते, चाकूने पोट कापून बेबी बाहेर काढूया. आरव म्हणतो, काय? नाही नाही, बेबी असं बाहेर येत नाही. आणि अजून तुझ्या पोटात बेबी नाही आहे. कायरा म्हणते, का नाही आहे माझ्या पोटात? बेबी कसा येतो मग? आरव म्हणतो, त्यासाठी काहीतरी करावं लागतं. कायरा म्हणते, काय करावं लागतं? आरव म्हणतो, नशेत माणूस हेही विसरतो का? बघ आता तुझ्या पोटात बेबी येऊ शकत नाही. कायरा म्हणते, का? आरव म्हणतो, कारण तू अजून 24 वर्षांची आहेस आणि बेबी 25व्या वयात येतो. कायरा म्हणते, माझं वय 25 कधी होईल? आरव म्हणतो, 3 महिन्यांनी. कायरा म्हणते, तुझं वय किती आहे? आरव म्हणतो, 30. कायरा म्हणते, मग तुझ्या पोटात बेबी का नाही आला? आरव म्हणतो, कारण माझ्या पोटात बेबी येऊच शकत नाही. कायरा म्हणते,
का नाही येऊ शकत? आरव म्हणतो, कारण मी मुलगा आहे. कायरा म्हणते, तू मुलगा का आहेस? आरव म्हणतो, कारण माझ्या मम्मीने मला मुलगा जन्माला घातला. कायरा म्हणते, तुझ्या मम्मीने तुला मुलगाच का जन्माला घातला? आरव म्हणतो, कारण त्यांना मुलगाच हवा होता ना. कायरा म्हणते, मला पण एक बेबी हवा, अगदी माझ्यासारखा. आरव म्हणतो, आणि मला एक मुलगी हवी. कायरा म्हणते, हो मला पण मुलगी हवी, अगदी माझ्यासारखी. तू ना आपल्या बाळांना लपवून ठेव. आरव म्हणतो, लपवून का? कायरा म्हणते, या घरात एक आरव कपूर राहतो जो एक डॅक्युला आहे. आपले मुलं त्याला पाहून घाबरतील. आरव कायराकडे लहान लहान डोळे करून रागाने बघतो. सकाळी कायराची झोप उघडते. तिचं डोकं दुखत असतं. ती उठून बाथरूमला जाते आणि तयार होऊन बाहेर येते. तेवढ्यात आरव ऑफिसवरून परत येतो. तो स्वतःची टी शर्ट काढून बाथरूममध्ये जातो. आरव आंघोळ करून बाहेर येतो. त्याने लोअर घातला असतो आणि गळ्यात टावेल अडकवलेलं असतं. कायराची नजर आरववर जाते. आरव कायराकडे बघतो. अचानक कायराचा चेहरा रागाने लाल होतो. आरव म्हणतो, काय झालं? कायरा रागाने एक उशी उचलून आरववर फेकते. आरव ती उशी झेलतो. आरव म्हणतो, वेडी झालीस का? काय चाललंय तुझं? कायरा म्हणते, मी काय करत आहे? स्वतः सांगतोस की नवीन सुरुवात करूया आणि स्वतः कुठल्या तरी मुलीचे निशाण घेऊन फिरतोस. आरव म्हणतो, काय? आरव आरशात बघतो. त्याच्या गळ्यावर कायराने काल रात्री दिलेली लव बाईट्स अजून गडद झालेली असतात. आरव कायराकडे येतो. तिला जवळ ओढतो. कायरा सुटण्याचा प्रयत्न करते पण आरव तिला अजून घट्ट पकडतो. तिच्या कमरेवर आपला हात ठेवतो. आरव म्हणतो, खरंच जाणून घ्यायचं आहे का तुला? कायरा नजर टाळत म्हणते, मला काय करायचं आहे? तू कुठल्याही मुलीसोबत काहीही कर. आरव म्हणतो, म्हणजे तुला काही फरक पडत नाही? एखादी मुलगी माझ्यासोबत काहीही करो तरी? कायरा म्हणते, काहीही फरक नाही. आरव कायराला अजून जवळ घेतो. कायरा म्हणते, सोड मला. आरव म्हणतो, हे लव बाईट्स. कायरा म्हणते, मला काही ऐकायचं नाही. आरव म्हणतो, पण मी सांगणारच आहे. कायरा म्हणते, मला ऐकायचं नाही. आरव म्हणतो, तू का? कायरा म्हणते, काय मी? आरव म्हणतो, तूच माझ्या आयुष्यातली पहिली मुलगी आहेस. हे निशाण तूच दिले आहेस. कायरा म्हणते, मी नाही दिले. आरव म्हणतो, तूच दिलं. कायरा म्हणते, हे खोटं आहे. मी असं का करीन? आरव म्हणतो, तू नशेत होतीस. कायरा म्हणते, नशा? तूच नशेत आहेस. काहीतरी बडबड करू नकोस. माझं नाव घेऊ नको. आरव म्हणतो, बघ ना किती धारदार दात आहेत तुझे. रक्त निघायला आलं होतं. मी काल दिवसभर तुझ्यासोबतच होतो. कायरा म्हणते, हो त्यात काय झालं? नशेत माणूस काहीतरी करतो. आरव म्हणतो, ठीक आहे मग मीही आता हिशेब बरोबर करतो. कायरा म्हणते, म्हणजे? आरव म्हणतो, म्हणजेच. आरव अचानक कायराच्या गळ्यावर थोडंसं चावतो. कायरा म्हणते, पागल आहेस का? दूर जा घाणेरडा. आरव तिला सोडतो. कायरा स्वतःची मान चोळते. कायरा म्हणते, तू एक खूपच घाण माणूस आहेस. आरव म्हणतो, अरे यार काहीतरी नवीन बोल. गेल्या 5 महिन्यांपासून हेच ऐकतोय. कायरा म्हणते, तू एक पागल आहेस. आरव मोठ्याने हसायला लागतो. आरव म्हणतो, यार तुझ्याशिवाय एखादा माणूस परत परत ऐकायला हवं असं वाटतं. रागाने कायरा आरवच्या हाताला चावते. आरव म्हणतो, भुकी मांजर कुठली. तुला काय कधी कधी मांजरीसारखी भूक का लागते? कायरा म्हणते, कपडे घाल. आरव म्हणतो, का? मला शर्टलेस पाहून तुला काही काही होतंय का? कायरा म्हणते, हो मन करतंय तुझ्या शरीराचे 4 तुकडे करून टाकू. आरव कायराला स्वतःवर ओढतो आणि बेडवर झोपतो. आरव म्हणतो, मी तर तयार आहे, कर ना. कायरा त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करते पण काही उपयोग होत नाही. आरव म्हणतो, मेहनत व्यर्थ आहे. का करत आहेस? 1 महिन्यानंतर कायरा आणि आरवच्या लग्नाला 5 महिने झाले होते. त्यांच्यात भांडणं कमी झालेली नव्हती. पण गेल्या 1 महिन्यात एकमेकांच्या खूप जवळ आले होते. आता कायराच्या मनात आरवसाठी तितकासा तिरस्कार नव्हता. कदाचित प्रेम होतं पण तिलाही समजत नव्हतं. एकदा कॅफेमध्ये पिया म्हणते, तुला खात्री आहे का की आपल्याला ही डील करावीच पाहिजे? पारस म्हणतो, हो आपल्यालाही फायदा आहे आणि कंपनीलाही. पिया म्हणते, पण ती मॉडेल काही ठीक वाटत नाही आहे. मेकअप बघ ना. आपल्याला साधी मुलगी हवी होती. पारस म्हणतो, तुला मॉडेल आवडली नाही? यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला हे भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा.